जगतामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. सोडिली पहिली प्रीती ज्यांनी, पश्चातापे मने वळवा. प्रारंभ जैसा शक्तिशाली, शेवट तैसा सुंदर हो. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मरणापर्यंत विश्वासू रहा, प्रीती कर तू ख्रिस्तावर. बलामासम निकराने, न भीता तू जय मिळव. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. इजबेली समनाश ना हो, आजाराने. म्हणण्याकरिता देवाचे वचन. स्तोत्रसंहिता 135 13 ते 21 ही वचने. स्तोत्रसंहिता 135 13 ते 21 ही वचने. हे परमेश्वरा, तुझे नाम चिरकाल राहील. हे परमेश्वरा, तुझे स्मरण पिढ्याने पिढ्या राहील. कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करेल. त्याला आपल्या सेवकांचा कळवळा येईल. राष्ट्राच्या मूर्ती सोन्या रुपयाच्या आहेत. त्या मनुष्याच्या हातच्या कृती आहेत. त्यास तोंड आहे पण बोलता येत नाही. त्यास डोळे आहेत पण दिसत नाही. त्यास कान आहेत पण ऐकू येत नाही. आणि त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही. त्या बनविणारे व त्यावर भाव ठेवणारे सर्व त्याच्यासारखे बनतात. हे इस्रायलाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे लेवीच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा. यरुशलेमात वस्ती करणाऱ्या परमेश्वराचा धन्यवाद सियोनातून हो. परमेश्वराचे स्तवन करा. प्रभू परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समयी स्तोत्र 135 अध्याय आणि 13 ते 21 वचन आम्ही पाहत आहोत. आणि तो परमेश्वर आज आम्हाला या समयी देवाचं वचन सांगतंय की तो परमेश्वर चिरकाल राहणारा देव आहे. त्याचे काही गुण आम्ही पाहत आहोत या ठिकाणी. आणि पहिला गुण आहे की तो चिरकाल राहणारा देव आहे. तो आमच्या जीवनामध्ये आपली
उपस्थिती सदैव ठेवणारा देव आहे. तो भूतकाळी त्याने जे कृत्य केली, तो वर्तमान काळामध्ये जे आज कार्य करत आहे आणि आम्हाला ती कृपा पुरवून आमचं जीवन सांभाळत आहे आणि सोबत आहे. इतकंच नाही तर तो भविष्यामध्ये पण आमच्या सोबत राहणारा देव आहे. तो कधी बदलणारा देव नाही. इब्रिकरास पत्र त्याचा 13 अध्याय 8 वचन म्हणते की प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग तो सारखाच आहे. होय माझ्या प्रिय देवाच्या लोकांनो, प्रभूचं वचन असं म्हणतंय की तो चिरकाल राहणारा देव आहे. आम्ही या ठिकाणी पाहतो दुसरी गोष्ट की तो आम्हाला स्मरण करणारा देव आहे. हे परमेश्वरा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील. परमेश्वराचे स्मरण आम्ही सदैव करायला पाहिजे. आमच्या पुरतं नाही तर आमच्या लेकरांपुरतं पण आणि आमच्या लेकरांच्या पुढच्या पिढीला पण आम्ही स्मरण करणारं जीवन त्यांच्या समोर ठेवायला पाहिजे आणि त्या लेकरांना, त्या नातवंडांना आम्ही शिकवायला पाहिजे. कारण का तो पिढ्यानपिढ्या राहणारा देव आहे आणि त्याचं अस्तित्व सदैव कायम आहे. तोच परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करणारा देव आहे. त्याच्या समोर येणारा कोणताही इसम या पृथ्वीवरील त्याचा परमेश्वर निश्चितच आपल्या दृष्टीमध्ये अनमोल त्याचं जीवन समजतो आणि तो निश्चितच त्याला घालून देत नाही, तर त्याचा तो आपल्या जीवनामध्ये कडवडा त्याला येतो आणि तो परमेश्वर कडवडा करणारा देव आहे. त्याच्यावर नजर ठेवणारा देव आहे आणि त्याच्यासोबत अन्याय झालेला मुळीच त्याला खपणार नाही. आणि माझ्या मित्रांनो, तो न्याय करणारा देव आहे. जरी का या भूतलावर मनुष्याच्या द्वारे कदाचित आमच्यासोबत अन्याय झालेला आम्हाला पाहायला मिळते, परंतु देवासमोर तो न्याय परमेश्वर आहे. तो निश्चित न्याय करतो. आम्हाला कधी कधी वाटतं की आमचं कोणीही बरं करणारा नाही किंवा आमचा न्याय होणार नाही, परंतु प्रभू निश्चितच तो न्याय करणारा देव आहे. कारण आम्ही त्याच्या हातची हस्तकृती आहोत. आम्ही त्याच्याद्वारे बनवल्या गेलेला आहोत आणि तो आम्हाला प्रेम करणारा देव आहे. आज आम्ही विसरू नये, आमच्या जीवनामध्ये स्मरण करूया की तो प्रभू आमचा निर्माता आहे आणि आम्ही त्याची हस्तकृती आहोत. निश्चितच तो मला आणि तुम्हाला आपल्या जवळ करेल, प्रेम करेल. माझं आणि तुमचं जीवन आशीर्वादाने भरेल. प्रार्थना करूया. येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो देव बाप्पा. आज या सकाळच्या समय प्रभू, अनेक जण प्रभूजी निराश आहे, हताश आहे, मनात दुःखी आहे. आम्हाला एकटं पण वाटतंय. आमचं सहाय्य करणारा कोणी नाही, आमच्या जीवनामध्ये धावून येणारा कोणी नाही, असं ज्यांना आज वाटत आहे प्रभू, आज तुझ्या वचनांच्या द्वारे तू म्हणतो की तू चिरकाल राहणारा देव आहे, तू न्याय करणारा देव आहे. तुझी आम्ही हस्तकृती आहोत आणि म्हणून देव बाप्पा, प्रत्येक भावाला, बहिणीला जे या समय प्रभू नैराश्य आहे, देव बाप्पा दुःखी आहे, त्यांची भेट घे, त्यांना हिंमत दे आणि त्यांना प्रभूजी तुझ्या आशीर्वादाने भर. देव बाप्पा, त्यांना तू सहाय्य कर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. पाहिले विजयी जीवन तू, भयाने त्याची रक्षा कर. पराभवाने न खचता येशू जवळी तुम्ही या. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-270-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर
प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.